नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर विधवा महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, या निराधार योजनेचे 1500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात। परंतु या 1500 रुपयांमध्ये काहीच होत नाही। महागाईच्या दृष्टीने हे 1500 रुपये अतिशय कमी आहेत। त्याचबरोबर बाहेरच्या राज्यांमध्ये या 1500 ऐवजी 6000 रुपये, 5000 रुपये, 4000 रुपये, 3000 रुपये असे लाभार्थ्यांना देतात। या अनुषंगाने राज्य सरकारच्या विरोधामध्ये बच्चूभाऊ कडू आणि प्रहार संघटनेचे, त्याचबरोबर दिव्यांग अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्या अन्नत्याग आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक पत्रक बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या 30 जून रोजी या दिव्यांग अनुदान योजनेच्या संदर्भात पुरवणी जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। तो संपूर्ण निधी किती लागणार आहे हा बजेटमध्ये त्यावरती चर्चा केली जाणार आहे। येणाऱ्या पुढच्या जुलैच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून दिव्यांगांचं अनुदान वाढवलं जाणार अशा पद्धतीची या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे। परंतु मित्रांनो, हे जरी सत्य असलं, ही जरी आनंदाची बातमी असली तरी सुद्धा माझ्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे। कदाचित तुमच्या समोर सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला असेल। प्रश्न असा आहे की दिव्यांग अनुदान योजनेच्या किंवा विधवा महिलांचे पैसे वाढले किंवा वाढणार, मग निराधार बांधवांचे काय? जे आजारीग्रस्त आहेत, त्याचबरोबर ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा वयोवृद्ध आहेत, त्या लोकांचं काय? त्यांनी सुद्धा 1500 रुपयेवरतीच त्यांचं आयुष्य भागवायचं का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी समोर उभा राहतोय। आत्तापर्यंतचा आपण जर इतिहास बघितला तर आत्तापर्यंत जसे दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढत गेले, त्याच धर्तीवरती निराधार बांधवांचे सुद्धा पैसे त्याच धर्तीवरती वाढत गेले। पण या ठिकाणी मी तुम्हाला सर्व काही गोष्टी समजावून सांगतोय। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना आहे, पण दिव्यांग अनुदान योजना जी आहे ही केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या दोघांच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना आहे। दिव्यांग अनुदान योजनेला जे 1500 रुपये येतात त्यापैकी 300 रुपये हे केंद्राकडून येतात, बाकीचे जे 1200 रुपये आहेत हे राज्य सरकारच्या माध्यमातून मिळतात। असे एकत्र करून 1500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात। हा सर्वसामान्यांना माहीत आहे। पण एक लक्षात ठेवा, जर समजा 1200 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जातं, 300 रुपये केंद्राकडून दिलं जातं, असे एकत्रित 1500 रुपये दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होतात। परंतु या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट 1500 रुपये जे निराधार बांधव आहेत त्यांच्या अकाउंटला किंवा त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। आता एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की दिव्यांगांचं अनुदान जरी वाढलं, त्याच धर्तीवरती निराधार बांधवांचं जरी अनुदान वाढलं, समजा आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर आत्तापर्यंत दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढले की निराधार बांधवांचे सुद्धा पैसे वाढतात, आत्तापर्यंतचा इतिहास आहे। पण एक लक्षात ठेवा, राज्य सरकारने समजा निराधार योजनेचे आणि दिव्यांग अनुदान योजनेचे समप्रमाणात जरी पैसे वाढवले तरी सुद्धा केंद्र सरकार मात्र हे पैसे वाढवणार का? समजा अंदाजे आपण एक विचार करा, समजा राज्य सरकारने दिव्यांगांचे 3000 रुपये वाढवले आणि केंद्राकडून त्यांना जे काही पैसे येतील ते असे एकत्रित करून जर समजा 4000 रुपये खात्यामध्ये जमा झाले, तर मग निराधार बांधवांचे राज्य सरकार डायरेक्ट 4000 रुपये करणार का? कारण त्यांना तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं केंद्राकडून कोणत्या प्रकारचा निधी येत नाहीत। मग सरकार हा बोजा या ठिकाणी घेणार आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतोय। पण मित्रांनो, माझी या सरकारला अशी विनंती असेल की ज्या पद्धतीने तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवणार आहात, विधवा महिलांचे पैसे तुम्ही वाढवणार आहात, त्याच पद्धतीने माझ्या निराधार बांधवांचे सुद्धा पैसे वाढवा। एकीकडे जर दिव्यांग बांधवांच्या महागाईचा विचार करून जर तुम्ही अनुदान वाढवत असाल तर त्याच धर्तीवरती माझ्या निराधार बांधवांचे सुद्धा 1500 रुपयाऐवजी समप्रमाणामध्ये हे पैसे वाढवावे अशी या ठिकाणी मी विनंती करतोय। अगोदरचा जो इतिहास आहे त्या इतिहासानुसार समप्रमाणात हे पैसे वाढवलेले आहेत। कदाचित थोडेफार 100 रुपयाचा फरक इतिहासामध्ये अगोदरच्या रकमेमध्ये आहे, पण आपण तो बारीक गोष्टीचा विचार न करता सरसकट सगळ्यांना पैसे या ठिकाणी दिले जातात। एक लक्षात ठेवा, जर समजा तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेलात तर तहसील कार्यालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये डायरेक्ट एक पाटी असते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आणि मग त्या योजनेच्या अंडरखाली ह्या सगळ्या बाकीच्या योजना येतात। मग त्या दिव्यांग असेल किंवा विधवा महिला असेल किंवा श्रावणबाल असेल किंवा वृद्धपकाल योजना असेल, ज्या ज्या काही योजना आहेत ह्या सर्व योजना संजय गांधी निराधार अनुदानाच्या योजनेच्या अधिपत्याखाली येतात। जर समजा त्यांना नाव जर एक असेल मग त्यांना अनुदान वेगवेगळं का, असं या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय। जर समजा तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवतायत तर मग निराधार बांधवांचे सुद्धा पैसे वाढवावे अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय।
मी थोड्याफार प्रमाणात हे समजू शकतोय की दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थ्यांचे पैसे वाढवणे खूप गरजेचं आहे, कारण ते एखाद्या बेडवरती किंवा पलंगावरती बसून असतात, त्यांना हात नाही आहे किंवा हात आहेत तर ताकद नाही आहे, ते चालू शकत नाही, कोणत्या प्रकारचा आधार नाही आहे, त्यामुळे जे काही पैसे त्यांना वाढीव स्वरूपात मिळणार आहे त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे। पण या ठिकाणी अशी ही अवस्था आहे की अनेक लोक आजारी आहेत, त्यांनाही कोणत्या प्रकारचा आधार नाही आहे, ते निराधार आहेत। त्याचबरोबर जे लहान लहान मुलं आहेत त्यांना आई वडील नाही आहेत, त्यांना सुद्धा आधाराची गरज आहे। त्याचबरोबर ज्यांचं वय जास्त आहेत असे ज्येष्ठ नागरिक यांना सुद्धा पैशांची खूप गरज आहे। अशा वेळेस सरकारने या ठिकाणी दुजाभाव न करता सर्वांना पैसे वाढवले पाहिजे असे या ठिकाणी मी सरकारला विनंती करतोय। परंतु मित्रांनो, दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून असे एकत्र पैसे येतात, पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मात्र सरसकट सरकारला भरावे लागतात। मग माझं या ठिकाणी वैयक्तिक मत असं असेल की ज्या पद्धतीने तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून वाढवणार आहेत, म्हणजे जी काही ठराविक रक्कम असेल ती रक्कम तुम्ही जर वाढवणार असेल तर तेवढी रक्कम का होईना निराधार बांधवांचे सुद्धा वाढवावे। कारण मित्रांनो, केंद्र सरकारची ज्या योजना आहेत त्या केंद्र सरकारच्या योजनांना केंद्राकडून अनुदान येणार आहे, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना चालवल्या जातात त्यांना मात्र केंद्राचं अनुदान येणार नाहीये। मग माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे समजा 3,000 रुपये वाढवताय तर मग निराधार बांधवांचे सुद्धा 3,000 रुपये वाढवावे। केंद्राकडून दिव्यांग बांधवांना एक्स्ट्रा पैसे येतील, काय हरकत नाहीये, पण मात्र जर समजा तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवत असाल आणि निराधार बांधवांचे पैसे तिथेच ठेवत असाल तर या ठिकाणी हा निराधार बांधवांच्यावरती होणारा अन्याय आहे। त्यामुळे एखाद्या ठिकाणी तर तुम्ही अन्यायावरती जर मार्ग काढत असाल तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सुद्धा अन्याय करता, असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती असेल की जर समजा तुम्ही दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवताय, विधवा महिलांचे पैसे वाढवतायत, तर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे सुद्धा पैसे वाढवावे अशी मी या ठिकाणी विनंती करतोय। मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। लवकरच या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निघेल, बजेटमध्ये हा निधी मंजूर केला जाणार। पुढच्या अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांना ही आनंदाची खुशखबर मिळणार की एवढे अनुदान मिळणार। पण मित्रांनो, हे अनुदान मिळत असताना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाढत असताना, दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून विविध नियम अटी या ठिकाणी सुरू होणार आहेत, हे 100% खरं आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट, नवीन जे नियम येणार आहेत, अटी येणार आहेत, त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाची माहिती मिळावी यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। त्याचबरोबर महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे आणि या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कारण मित्रांनो, दिव्यांग अनुदान योजना कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, विधवा महिलांची योजना कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, अनुदान कशा पद्धतीने वाढणार आहे, काय निकष असणार आहे, यासाठी हे चॅनेल अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण जोपर्यंत हे अनुदान वाढणार आहे तोपर्यंत हे चॅनेल तुमच्यासाठी काम करणार आहे, पुढेही काम करेल, पण तुम्हाला त्याविषयी माहिती मिळाली पाहिजे। बोगस दिव्यांगांचा हा जो विषय आहे, त्याचबरोबर बोगस दिव्यांग निराधारांचा काही विषय महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर किती टक्के दिव्यांग असेल तर अनुदान वाढणार, किती टक्के दिव्यांग असेल तर अनुदान वाढणार नाही, अशा अनेक बारीक गोष्टी असणार आहेत। त्याचबरोबर थकीत अनुदानाचं काय होणार आहे, येणाऱ्या पुरवणी जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये खरंच सामाजिक न्याय व विशेष विभाग हे थकीत पैशाचं अनुदान मंजूर करून घेणार का, त्याचबरोबर आता जो जुलैचा हप्ता येणार आहे त्या जुलैच्या हप्त्यामध्ये हे वाढीव अनुदान येणार की पुढे वेगळ्या पद्धतीने येणार, अशा बारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला याच चॅनेलवरती मिळणार। कारण या चॅनेलवरती 100% खरी माहिती मिळते। कारण मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी ज्या पद्धतीने तुमचा संपूर्ण वसा घेतलेला आहे त्याच पद्धतीने या माहितीचा वसा मी स्वतः घेतलेला आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनांची हितंभूत माहिती देण्याचा प्रयत्न या चॅनेलवरती होणार आहे आणि तीही 100% खरी। लक्षात ठेवा, आत्तापर्यंत जे व्हॉट्सअपला जॉईंट आहेत, आत्तापर्यंत चॅनेलवरती आहेत, त्यांना आत्तापर्यंत मी जी माहिती देतोय ती माहिती खोटी वाटत असेल तर त्यांनी कोणत्याही क्षणी हा चॅनेल सोडून द्या, कारण मी 100% विचारपूर्वक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। कारण मित्रांनो, मी बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की बाबा, जर व्ह्यूज आणि कमेंट्स मिळावे यासाठी जर मी काम केलं तर माझं आयुष्य व्यर्थ आहे असं या ठिकाणी मला वाटतंय। कारण मित्रांनो, जर एखादा सामाजिक व्यक्ती जर एवढं आपलं स्वतःचं आयुष्य वाहून देतोय, तर मी जर एक संध्याकाळी एक व्हिडिओ बनवतोय तर ती व्हिडिओ मी प्रामाणिकपणे खऱ्या माहितीला धरून का बनवू नये असं मला या ठिकाणी वाटतंय। त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे वाढवले, पण मग निराधार बांधवांचे काय, असा प्रश्न कायमस्वरूपी आहे आणि या संदर्भात राज्य सरकार कोणती भूमिका घेणार, बच्चूभाऊ कडू नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी
पुढचे सर्व अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती देणार। ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व निराधार बांधव, दिव्यांग अनुदान योजनेचे बांधव यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।